करून सर्व भाविकांना माझा साष्टांग नमस्कार। आज कार्तिक पौर्णिमा, त्याला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात आणि गुरु नानक जयंती आज आहे। त्यानिमित्ताने आपण या सत्संगामध्ये समिती झालेलो आहोत। समर्थांनी आज घेतलेला समाज जो आहे तो मोक्ष लक्षण आहे। आता दळवी साहेबांनी, रावण साहेबांनी आणि तेंडुलकर साहेबांनी बरंचसं काही सांगितलेलं आहे। मला काही सांगण्याकरता ठेवलंच नाही। विजय तेंडुलकर साहेबांचा आज वाढदिवस आहे। सगळ्यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो। आता समर्थांचा समाज आहे मोक्ष रक्षण। मोक्ष मेल्या पाठी मोक्ष आमास होईल असे जे म्हणतील ते अति मूर्ख। दीप देण्यावरती कैसाची प्रकाश, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एकदा दिवा विजला की प्रकाश नाही। माणूस गेला की तो स्वर्गात गेला की कुठे गेला आपल्याला काय माहिती होतं? तुमचे आजोबा पंजोबा ठाकूर पंजोबा गेले, त्याने काय तुम्हाला सांगितलं? फोन करून सांगितलं? मेसेज पाठवला? टॅग पाठवला? नाही। आपण मेल्यानंतर कुठे जातो? आपण जन्माच्या अगोदर काय होतो आपल्याला काय आठवत नाही। रमण महर्षींची एक गोष्ट आहे। ते रमण महर्षींकडे एक साधक आला होता। त्यांना विचारायला की महाराज, मी कोणतं नाम घेऊ की ज्या नावाने मला मोक्ष मिळेल? मी ओम म्हणू का? ठीक आहे मग राम म्हणू का? ठीक आहे म्हणाले। मग मी कृष्ण म्हणू का? ठीक आहे। मी शंकर म्हणू का? ठीक आहे। आणखी काय देवीचं नाव घेतलं ते म्हणू का? ठीक आहे म्हणाले। रमण महर्षी म्हणतात ठीक आहे। मग तो माणूस जरा कन्फ्यूज झाला, म्हणाला की मला ह्या सर्व नामांपेक्षा ओम नाम चांगलं वाटतं। ओम नाम जे आहे ते मला चांगलं वाटतंय, ते म्हणू का? ठीक आहे म्हणाले। थोडा वेळ थांबले रमण महर्षी आणि म्हणाले, मी तुला सांगू का कुठलं नाम घ्यायचं? ह्या सर्व नामांपेक्षा जे श्रेष्ठ नाम आहे ते मी तुला सांगतो। काय? तर म्हणाले मी। काय सांगितलं? मी। पण मी कसा? मीपणा टाकून जो मी आहे तो पणा नाहीसा करून जो मी आहे तो। आपले स्वामी महाराज मी म्हणायचे की मी गुजराती, मी मराठी, मी मारवाडी, मी पंजाबी, यातला मी एकच आहे। हे मी जो आहे ना हा शाश्वत आहे। शाश्वत जे आहे तो हा मी शाश्वत आहे। मी आणि माझेपण विसरले दयाचे अंतकरण, पारता तो संन्यासी जाण निरंतर। आपलं आता मगाशी सांगितलं, छान सांगितलं की आपण सर्वजण बांधलेलो या संसारामध्ये, या मायाजाळामध्ये सर्वजण आपण बांधलेलो। त्याच्यातून आपण सुटण्यासाठी म्हणजे जर मोक्ष पाहिजे, आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी गेले। आपल्याला जन्माला येऊन सच्चिदानंद पदवी प्राप्त करायची। आपली जी पदवी असते ना, आपण ग्रॅज्युएट झालोय, पोस्ट ग्रॅज्युएट झालोय, आता तर बीटेक आहे, आणखी काय काय पदव्या, त्यापेक्षा सच्चिदानंद पदवी घेऊन, सच्चिदानंद पदवी घेणे म्हणजे नेमकं काय? आपलं स्वरूपच आहे ते सच्चिदानंद। सत म्हणजे काय? ते आपलं अस्तित्व जे सतत आहे, जे सत्य आहे त्याला सत म्हणतात। चित म्हणजे काय? चित म्हणजे जाणीव, जाणीव म्हणजे काय तर ज्ञान।
सत चित आणि आनंद हे स्वरूप आनंदमय आहे. आपण म्हणतो ना सच्चिदानंद, परमानंद, ब्रह्मानंद, आनंद. ह्या आनंदासाठी आपण आपला जन्म कशासाठी? तर आनंदासाठी जन्माला आलेला. हा आनंद कसा प्राप्त होईल? हा मीपणा कसा प्राप्त होईल? मीपणा प्राप्त कसा होईल? साधनही आहे बरं का. आपलं बघा, आपण व्हाळामध्ये बसतो ना, वरती पंखा असतो आणि ते हवा आपण खात असतो ना. दुसरा एक पंखा असतो, तो जरा पंखा जास्त चालत नसतो, पण जो जास्त पंखा चालतो ना आपल्या वरचा, जो सतत चालू असतो बघा, त्याला धूळ साथ. ती धूळ स्वच्छ करावी लागते ना 5-6 महिन्यांनी, नाही स्वच्छ करावी लागते. बघा, तो जो कमी चालतो ना त्याला कमी धूळ बसते. आपल्या सुद्धा या वातावरणाचा परिणाम आपल्यावरती होत असतो, आपल्या मनावरती होत असतो, आपल्यावरती, आणि त्याच्यातच नेमकं आपल्याला अडकून जातो. आता दिवाळी झाली आपली. दिवाळीमध्ये तुम्ही फराळ करता, त्यापूर्वी काय करता सांगा मला? काय करता तुम्ही? आपलं घर साफ करता की नाही? वर्षातून एकदा का होईना पण साफ करता ना. खिडक्या धुता, सगळं वरती भिंत धुता, सगळं धुता. जुने कपडे असतील ते काढतात, धुतात आणि नंतर फराळ करतात. तो फराळ गोड होण्यासाठी सगळी तुम्ही स्वच्छता करता ना, कारण लक्ष्मी येणार असते, लक्ष्मीपूजन असते. मग ते फराळ सगळं गोड होण्याकरता तुम्ही स्वच्छता करता ना तुम्ही. मग तसंच या मनाची स्वच्छता नको करायला का? आपलं मन स्वच्छ ठेवायला पाहिजे, आपलं अंतःकरण स्वच्छ ठेवायला पाहिजे, तरच तो परमात्मा तुम्हाला प्राप्त होईल, तो मीपणा तुमचा प्राप्त होईल. याचं नाही होणार. मग काय करायला पाहिजे? ते सगळं एवढं साफ करण्याकरता आपलं मन साफ करणं साधी गोष्ट नाही. आता ते म्हणाले ना, रावणाची मूर्ती जर सोन्याची असली तर ताबडतोब घेणार माणूस, कारण 1,20,000 रुपयाचा भाव चाललाय, पटकन गेला. आपण किती म्हटलं मी सज्जन आहे, मठावर जातो, तरी आपलं लोक असतील का? आपल्याला लोक काय जात नाही. काय किती तुम्ही मठावर या, किती देवाची पूजा करा, किती काय करा, पण त्या मनाला जोपर्यंत तुम्ही आवडत नाही, त्या मनातून तुम्ही समर्थच म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथी जावे, तरी श्री हरी पावी देतो स्वभावे. काय म्हणतात? मनाला सज्जन म्हणतात. हो अरे बाबा, मना आम्ही तुला सज्जन म्हणतोय, त्या भक्तीच्या मार्गाने जा, तुला पाय तरच तो श्रीहरी तुला पावेल, नाहीतर नाही म्हणणार. तसंच तुकाराम महाराज काय म्हणतात? तुकाराम महाराज सुद्धा तेच म्हणतात, गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवाताया, आनंदेले मन प्रेम पादर की लोचली. तुकाराम म्हणे आहे देवी नुरेची वेगळी. काय छान म्हणतात बघा. तुम्ही मनाला, तुमचं मन जेव्हा कार्यावरती येईल की तुम्ही मनाला काहीतरी छंद लावा. लावी मनाचे अविनाश करी आपली आयशी, लावी मना छंद गोविंदाचे. तुम्ही जर गोविंदाचा छंद लावला तर तो मन गोविंद, आणि एकदा काही तुम्हाला गोविंदाचा छंद लागला ना, मग ही तुमची काया आहे ना गोविंद स्वरूप होईल, आणि तुमचं प्रेमास्वरूप आदरतील मन आनंदित होईल. तुका म्हणे आळी देवी नुरेची वेगळी. कसं काय वेगळी? ती आळी असते ना, आळी ती कुंभारी माशी आळीला जन्म देते, तर ती आळी राहते टोच मारते पहिली, अशी टोच मारते. तर आळीला वाटतं माझ्या आईने यावं आणि मला टोच मारायला. का? तिला ती सवय झालेली असते. भले वेदना होतात पण ती सवय झालेली. आता माझी आई टोच मारेल, आता माझी आई टोच मारेल. तिला सगळा ध्यास लागलेला असतो. तुका म्हणे आळी देवी नुरेची, तिला ध्यास लागलेला असतो. आता का द्यायचं की मला आता वेदना झाली तरी जाते. एक दिवशी काय होतं की आळी त्या कुंभारी माशीसारखी होती आणि उडून जाते. म्हणजे आपण जर गोविंदाचा छंद लावून घेतला तर आपण गोविंद स्वरूप होऊ. हे आणखी काळ्या झाल्यावर, नाहीतर तुम्ही काही होणार नाही. तुमच्या मनात जर काम क्रोध लोभ मोह मद मत्सर असतील तर काही होणार नाही. तुम्ही किती मतावर या, किती काय करा, काही होणार नाही. आज गुरु नानक जयंती आहे, त्या निमित्ताने
एक त्यांची छोटीशी गोष्ट सांगतो. आणि गुरु नानक हे शीख धर्माचे, मी गेल्या वर्षी बोलतो गुरु नानकांचा विषय बोललो, तर ते शीख धर्माचे संस्थापक. त्यांचा जन्म जो आहे तो तळवणीमध्ये, पाकिस्तानमध्ये आहे. लाहोरपासून 40 किलोमीटरवरती तळवणी गावामध्ये त्यांचा एक सदन कुटुंबामध्ये जन्म झाला. आणि लहानपणापासून त्यांना छंद होता देवाचा, आणि त्याच्यामध्ये ते वाढले. मोदीबद्दल झालं तेव्हा त्या मोदीबद्दल ते करून घेत होतं. गाणं सुद्धा त्यांनी गळ्यात घातलं नाही. हा मुलगा काही करत नाही असं आईवडिलांना वाटू लागलं की त्याला शाळेत घातलं. शाळेमध्ये गेला तर गुरुजी त्याला शाळेतून घेऊन आले आणि म्हणाले, आम्ही शिकवतो त्याच्या पुढचं सांगतो, तुम्ही यालाच घरी शिकतो. असं पहिल्यापासून देवस्वरूप झालेले गुरु नानक. आणि ते असे प्रचार भ्रमंती करत होते. फार भ्रमंती त्यांनी केली शीख धर्माची स्थापना. शीख धर्म म्हणजे नेमकं काय माहितीये का? शक्ती आणि भक्तीचं प्रतीक. म्हणजे एका बाजूला शक्ती आणि एका बाजूला भक्ती. त्यांना ते केस वाढवतात, दाढी करतात. पण त्यावेळेला परिस्थिती अशी होती की आपल्यावरती आक्रमण होत होते, मुघलांचं म्हणा किंवा परकीय आक्रमण आपल्यावरती. 1498 काळ असेल मला वाटतं. आणि एक लुटून गेला की दुसरे यायचे आणि ते लुटून जायचे. आणि फार परिस्थिती फार गंभीर होती. आपल्या आयावडील सुरक्षित नव्हत्या. इकडे दक्षिणेकडे त्याची जळ पोचली नव्हती, कारण त्या दक्षिणेकडे इथे मातंबर राज्य होते आणि शिवाजी महाराजांचा जन्म इथे झाला होता. त्यामुळे आपल्याकडे दक्षिणेकडे त्याची जळ नव्हती पोचली. परंतु तिकडे तो प्रकार होता आणि लुटून घेऊन जायचा. अशा वेळेला गुरु नानकांचा जन्म झाला आणि त्यांनी ह्या धर्मामध्ये सगळ्यांना प्रबोधन केलं आणि सांगितले. थोडीशी त्यांची गोष्ट आहे. एक शेतकरी होता, त्यांचा शिष्य होता गुरु नानकांचा. आणि वय झालं होतं. 3 मुलगे होते, 3 सुना होते. आणि सगळे त्यांचे नामधारक होते गुरु नानकांचे. आणि गुरु नानकांचं प्रवचन ऐकायला फार ठिकठिकाणी, म्हणजे इकडे अफगाणिस्तान, तुर्की वगैरे, इकडे सगळे ते मक्का मदिना वगैरे सगळीकडे भ्रमंती करायची. संसारामध्ये त्यांना काही रस नव्हता. आणि त्या शेतकऱ्याच्या सगळं कुटुंब त्यांच्याकडे ते प्रवचन ऐकायला जात. शेतकऱ्याची पत्नी वारली आणि तरीसुद्धा तो प्रवचन ऐकायला जात होता. 3 सुना सुद्धा त्यांना चांगलं त्यांचं ते सांभाळ करत होते. मुलं चांगली होती, सगळं काय होतं. पण या 3 सुनांपैकी जबाबदारी कोणाला द्यायची हा त्याला प्रश्न पडला. कारण त्याची बायको आल्यानंतर कुणाला नाही कुणाची तरी घराची जबाबदारी देण्याची प्रथा पूर्वी होती, आता नाही. आता विभक्त झाल्यामुळे ती प्रथा आता नाहीये. तर द्यायचं कोणाला जबाबदारी. पण असं गुरु नानकांच्या जवळ गेला आणि म्हणाला की असा प्रश्न आहे माझा, काय करावं. गुरु नानकांनी काय केलं, ते गावाचे दाणे घेतले, अगदीच विशेष दाणे असतील आणि ते दिले. म्हणाले तुझ्या 3 सुनांना देऊन टाकतो, समान भाग कर आणि देऊन टाक. आणि तो घरी आला आणि आपल्या 3 सुनांना काय आले असतील 10 दाणे, 30 दाणे, 25 दाणे होती. तर ते 8-9 दाणे आले असतील किंवा 10 आले असतील. 2 सुनांनी काय केलं की ते दाणे जे आहेत ना तिजोरीमध्ये ठेवले. गुरुनी दिले ना, गुरुनी प्रसाद दिले, तिजोरीमध्ये ठेवले. दागिने ठेवतात तिकडे ठेवले. आणि 3री सून होती, तिने काय केलं, तिने ते दाणे तुळशी वृंदावनमध्ये टाकले. बघा काय सांगतो, बघा तुळशी वृंदावनमध्ये टाकले. विचाराला महत्व आहे. चांगल्या विचारांची जोपासना ही ईश्वराची उपासना. तर ते दाणे तुळशी वृंदावनमध्ये टाकले आणि त्याला ती रोज पाणी घालत असे. असं घालता घालता त्या दाण्याला रोपा आली नाही का, ते येणार आहे. बघता त्याला कणस आले, चांगले कणस भरगच्च आले. ते गुरुमाऊलीने दिल्यामुळे ती कणस चांगली आली त्या गव्हाच्या रोपाला.
काळ जावा लागतो. तुम्ही म्हणा ताबडतोब कंस येतील असं नव्हे. तुम्ही ताबडतोब भक्ती केली आणि तुम्हाला परमार्थ प्राप्त होईल असं नाही. कबीराचा एक दोहा आहे, धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होईल. धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय. मालिशीचे सोघडा ऋतुआये फल होय. कबीरा ऋतुआये फल होय. आंब्याचं झाड कोळी टाकली त्याला अंकुर येतो, रोप येतो, ताबडतोब फळ नाही लागत. 5-6 वर्ष वाट बघावी लागते, त्याला मोर आल्यानंतर फळ होतं. तुम्ही म्हणाल मी एवढी भक्ती करतो मला परमेश्वराची प्राप्ती आहे, ताबडतोब नाही होणार. त्याला साधना करावी लागते, फार कष्ट करावे लागतात. तर ती कणस लागली ती सून पाणी टाकत होती, फार खुश झाली. म्हणजे गुरु महाराजांचा प्रसाद आहे. तिथे घराच्या पाठीमागे ते कणस होती, काळे होते, ते घराच्या पाठीमागे बरीचशी जागा होती, तिथे ती कणस टाकली, त्याला पाणी घालत होती. आणि असं बघता बघता त्या घराच्या पाठीमागे शेती फुरली. नवऱ्याला सांगून आपल्या शेतावरती जागा होती, ती कणसं आल्याच्यानंतर पुन्हा कणसं आल्याच्यानंतर ती त्या शेतात पेरली. आणि काय झालं, तिथे पण कणसं भरपूर कणसं आली आणि भरपूर गवत उत्पन्न झालं. आता ज्ञानदेवने त्या सगळ्यांना बोलवलं, म्हणजे तिच्या सुनानं घेऊन मी जे दाणे दिले होते ना ते घेऊन यायला सांगा. आता 2 सुना ज्या होत्या त्या तिजोरीच्या, आता 5-6 वर्ष झाले होत्या, त्या तिजोरीचे दाणे कसे राहत असतील त्या गव्हाचे दाणे, त्याला साधारण बुरशी लागले असणार. पण ही काय म्हणाली माहितीये, गुरुदेवा बैलगाडी पाठवा. माझी गोष्ट इथे संपली. काय हा विचार आहे. हा विचार जर आपल्या अंतःकरणामध्ये आपण चांगला जर विचार केला तर त्याचं फळ चांगलंच होणार. तुम्ही कर्म चांगले कराल ना, तुम्हाला त्याचं फळ चांगलंच मिळालं. दुसरा सुखी आहे म्हणून आपण दुःखी होतो, तसं न करता आपण कसं सुखी हो, जर दुसऱ्याला आपण मदत केली तर आपण सुखी हो. दुसऱ्याच्या सुखाचा जर तुम्ही विचार केला तर सुख तुमच्या घरी पाणी भरेल. तुम्ही दुसऱ्याचा मस्तर कराल, दुसऱ्याला दुःख द्याल, हा जर विचार कराल तर हा विचार म्हणजे सत्कर्म केलं तर तुम्हाला पुण्य मिळेल, दुष्कर्म केलं तर पाप होईल. हे अगदी ठरलेलंच आहे. या निमित्ताने तुम्हाला आजच्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांना सुख शांती समाधान ऐश्वर्य आनंद लाभावं ही सद्गुरूंची प्रार्थना. राजाग्राज सद्गुरुनाथ सीतारामेश्वराय नमः. राजाग्राज सद्गुरुनाथ श्री बाबूराजाय नमः. राजाग्राज सद्गुरुनाथ श्री कारसिद्धेश्वराय